लकी आहात तुम्ही. ओके, कारण का रेकी ही महाशक्ती आहे. रेकी काय आहे? महाशक्ती. तुम्हाला सगळ्यांना आपापली कुलदैवत आहेत. मानतात तुम्ही कुलदैवत. त्याच्यानंतर तुम्ही स्वामी किंवा महाराज किंवा गुरु असं कोणालाही मानतात, त्यांचं अस्तित्व तुम्ही मान्य करतात. यस, हो, येस, व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएट. तर आपण आजच्या सेशन मध्ये खूप लोकांचा प्रश्न आहे की रेकी काय आहे ते आम्हाला फोनवर सांगा. पण मी त्या सगळ्यांना सांगितलं होतं की ते शक्य नाही. एवढ्या लाख लोकांपर्यंत पोस्ट गेलेली आहे आणि मोजकेच लोक लकी आहेत जे रेकीच्या क्लासमध्ये बसू शकतात. तर सगळ्यात आधी ना तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला कळेल की तुम्ही कसे लकी आहात आणि का लकी आहात. ओके, तर बघा, चैत्री नवरात्र सुरू आहे आणि रेकी म्हणजे एक महाशक्ती आहे. ठीक आहे, आता ती कशी आणि काय आपण या सगळ्यावर आज चर्चा करणार आहोत. बऱ्याच जणांना आहे ना रेकी हे अगदीच नवीन आहे. बऱ्याच जणांना रेकी बद्दल गोड गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहे. तर त्या पण आपण इथे पुसून टाकणार आहोत आणि खरं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. ठीक आहे, हे बघा, मला आता चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगायचंय की असं कोण कोण आहे. बोलो, जिंदगी जी रहे हैं. आणि असे कोण कोण आहे. बोलो, बस जिंदगी काट रहे हैं. टाईप इन चॅट बॉक्स. कोणाचं काय काय चाललंय. जिंदगी जी रहे हे कोण आहे आणि जिंदगी काट रहे हे कोण आहे. टाईप इन चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायला घाबरू नका, शंका मनात आणू नका. तुम्हाला एक सोल्युशन मिळणार आहे, उपाय मिळणार आहे. ओके, आणि जर तुम्ही मला कोऑपरेट करत नसाल तर मी पुढे कसं जाणार. ओके, प्राची, जिंदगी जी रहे हैं. ओके, अजून. ओके, जिंदगी जी रहे हैं. ओके, अजून. असं कोणीच नाहीये का इथे जिंदगी काट रहे हैं. बस चल रही है, कट रही है जिंदगी. आता ज्यांनी उत्तर दिलंय ना जिंदगी जी रहे हैं, तर ते स्वतःशी प्रामाणिक नाही. थोडस कडू वाटेल पण इट्स ओके, तुम्हाला क्लॅरिटी येईल मी असं का म्हणते. तर रेकीचा एक नियम आहे. रेकी त्याच्याच आयुष्यात जाते ज्याचा भाग्योदय होणार असतो. ओके, ज्याला गरज असते त्याच्याच आयुष्यात जाते. आपण बघूया स्टेप बाय स्टेप रेकी काय आहे. पहिली गोष्ट तर रेकी महाशक्ती आहे. जेवढा पवित्र स्थान, जेवढं पवित्र थॉट तुमच्या कुलदैवत बद्दल असतो किंवा तुमच्या स्वामींबद्दल असतो, जे कोणी गुरु असतील, महाराज असतील, ते जेवढे पवित्र आहे तेवढी रेकी पवित्र आहे. थोडीशी जास्ती म्हटलं तरी हरकत नाही. आता ज्यांना कुणाला असं वाटतंय की हा आज मी रेकीच्या कोर्समध्ये बसलो आहे, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. रेकीचा कुठलाच कोर्स नसतो. ओके, रेकीचा कोर्स नाहीये. रेकी हा अभ्यासनाचा विषय नाही. रेकी हा आत्मसात करण्याचा विषय आहे. रेकी हा प्रॅक्टिस करण्याचा विषय आहे. तुम्ही जर म्हटला की हा मी रेकीचा सो अँड सो कोर्स केला आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं आणि तुम्ही छानपैकी स्टेटसला लावलं, पण तुमच्या आयुष्यात चांगले काहीच बदल नाही झाले. तुमच्या आयुष्यात तुम्ही जिथे होता तिथेच आहात. तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्हच नाही करू शकला, तर त्या रेकी कोर्सला अर्थ नाही. आणि मुळात रेकी हा कुठला कोर्सच नाही. रेकी ही एक आर्ट आहे. आर्ट म्हणजे कला. आता इथे बरेच कलाकार मंडळी बसलेले असतील. कोणी असतील ते छान पेंटिंग करत असतील,
कुणी असतील ते छान काहीतरी डिझाईन, इंटेरियर डिझायनर वगैरे असं काहीतरी, कुणी रांगोळी काढत असतील, कुणी मेहंदी काढत असतील, कुणी ऍक्च्युली ऍक्टर असेल, कोणी शिवणकाम करत असतील, कोणी छान छान केक तयार करत असतील, है ना, कोणी आरी वर्क करत असेल. खूप आहे. आर्ट बद्दल बोलायला झालं तर खूप आहे. तर ती आर्ट कशी आहे, ती कशी बहरते. समजा तुम्ही एक आरी वर्क करत आहात किंवा तुम्ही केक करत आहात, तर डे वनला तुमचा केक असं परफेक्ट फिनिशिंग येते का? त्या आरी वर्कला असं परफेक्ट फिनिशिंग येतं का डे वनला? तर नाहीच आहे, अजिबात नाही येत. मग तुम्ही त्यावर काय करता? रोज एक केक बनवून बघतात, रोज तुम्ही प्रॅक्टिस करतात, आणि तुमची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या कामामध्ये फिनिशिंग दिसतं. बरोबर आहे? मग रेकीचं सुद्धा तसंच आहे. इथे फक्त तुम्हाला रेकीच्या टेक्निक्स शिकवल्या जातील किंवा सांगितल्या जातील की काय आहे, आणि ते तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये, म्हणजे तुम्हाला फार काही असं बसून काही करायचं नाही. तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुमच्या श्वासांच्या बरोबर तुमच्या चालत बोलत तुम्ही रेकी वापरणार. इतकं इझी आहे. आता कशासाठी वापरायची रेकी? कशासाठी? आपल्या आयुष्यातले काही पैलू आहेत. काय असतात आपल्या आयुष्यातले पैलू? तर आपली मानसिकता, आपली भावनिकता, आपली आर्थिक बाजू, आपले रिलेशन्स, नातेसंबंध, आपलं व्यावहारिक आयुष्य, आपलं शैक्षणिक आयुष्य, असं जे काही आपल्या लाईफचा प्रत्येक एरिया आहे, आपलं अध्यात्म, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम्स आहेत. असं कुणीच नाहीये ज्यांच्या घरात प्रॉब्लेम्स नाहीयेत. कुणीच नाही. कमी जास्त प्रमाणात आहे, पण प्रॉब्लेम्स आहेत. आर्थिक नाहीये, कौटुंबिक नाहीये, पण शारीरिक तर आहे. शारीरिक व्याधी आहेत. बरं, शरीर चांगलं आहे, थोडाफार मानसिक ताणतणाव आहे, टेन्शन आहे. आणि जे लोक 100% सुखी आहेत, तर एकीच्या क्लासमध्ये नाहीयेत. ओके, त्यांना गरजच नाही. रेकीची पोस्ट कुणाच्या स्क्रीनवर दिसते? ज्याला रेकीची गरज आहे. तुम्ही म्हणाल ही घ्या फी आणि आम्हाला रेकी द्या, असं होत नसतं. ती पवित्र ऊर्जा आहे. ज्या वेळेला तुमचा कर्मांचा फेरा पूर्ण होतो, आणि एक मिनिट, काय मेसेज आहे? येस, ओके, येस. ज्या वेळेला आपला बॅड कर्मांचा फेरा पूर्ण होतो, आणि ज्या वेळेला तुमचे स्वामी, तुमचे परमेश्वर, तुमचे कुलदैवत ठरवतात की आता तुमचा भाग्योदय करायचा, आता या जातून तुमची मुक्तता करायची, त्यावेळेला ऍक्च्युअली ते समोर प्रकट नाही होत. काल तुम्ही प्रकट दिन केला, आता पुण्यतिथी करणार, पारायण करणार, आणि तुम्ही वाट बघत राहणार की स्वामी येणार, स्वामी येणार, तेच मला उचलून इथून तारून देणार. यस, ते आपल्या सोबत आहे, आपल्या पाठीशी आहे, सगळं आहे, पण ते स्वतः नाही समोर येत. ते तुमच्या आयुष्यात रेकी पाठवून. ओके, समजून घ्या, ही खूप जास्त पवित्र आणि हायर लेवलची ऊर्जा आहे. अशी ऊर्जा जो कोर्सचा भाग नाहीये, ती तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, ती एक कला आहे, आणि त्या कलेचा तुम्ही जेवढा वापर कराल, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल, तेवढं तुमचं आयुष्य सुखकर होणार आहे. माझ्याकडे खूप फोन येतात, आणि असे इतरही रेकी हिलर्स आहेत, टॅरो रीडर्स आहेत, ऍस्ट्रॉलॉजी करणारे म्हणजे ज्योतिष बघणारे आहेत, न्यूमरोलॉजिस्ट आहेत, पामिस्ट्री म्हणजे हातांवरच्या रेषा बघणारे आहेत. अशा सगळ्या लोकांकडे आमच्याकडे रोजचे भरभरून फोन येतात की आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे, अशी अशी कोर्ट केस सुरू आहे, अशी अशी शारीरिक व्याधी आहे, असा मानसिक ताण आहे, है ना, असा नात्यांमध्ये ताण आहे, आणि आम्हाला आमचं भविष्य सांगा, आम्हाला इथनं बाहेर पडण्यासाठी उपाय सांगा. पण मी तुम्हाला सांगू, आपला हा जो कोर्स असणार आहे, आता मला कोर्सच म्हणावं लागेल, मी कोर्स नाही म्हटलं तर तुम्हाला नक्की काय ते कळणार नाही, तुमचा गोंधळ होईल. ओके, तर 10 दिवसाचं हे जे लाईव्ह सेशन असणार आहे,
इथं तुम्ही असे तयार होतात, या 10 दिवसाच्या फ्री लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही असे तयार होतात की तुमच्या लाईफ मधल्या प्रत्येक एका एरिया मधला प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्यासाठी सक्षम होता. फक्त माझी बडबड ऐकून तासा 1.5 तासाची येस ऑर नो जुने कोणी मेंबर्स असतील तर येस ऑर नो मध्ये सांगा फक्त. खरं आहे का हे? आहे का जुने कोणी मेंबर्स? ओके, 1 2 3 4 चौघी तरी आहे. तर जवळपास 500 ते 1000 लोकांनी आपल्याकडे रेकी लेव्हल 1 चा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर खूप जणांना असं झालं की बस मस्त झालंय आता लाईफ एकदम सुखकर, आता आम्हाला या ग्रुपमध्ये थांबायची गरज नाही. त्यावेळेला ती लोक ग्रुपमधून लेफ्ट होतात, अनेक लोक जॉईन होतात जातात. तर साधारण आज 500च्या आसपास लोक आहेत, पण ऑलरेडी हजारो लोकांपर्यंत मी पोहोचलेली आहे. तुम्ही आपले गुगल पेज, युट्यूब चॅनल, रेटिंग सगळं काही चेक करू शकता. तर माझं ही कमिटमेंट आहे स्वतःशी, तुमच्याशी नाही. तुमची जबाबदारी मी नाही घेत. माझी स्वतःशी ही कमिटमेंट आहे की 10 दिवस जर तुम्ही मला इथे बसून रोज 1 तास ऐकलं तर तुमच्या आयुष्यातले डे 10 ला जवळपास 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील. हे मॅजिक आहे. ओके, हे मॅजिक आहे. इथे तुम्ही मॅजिशियन होता, इथे तुम्ही डॉक्टर होतात, इथे तुम्ही वकील होतात, इथे तुम्ही शिक्षक होतात, इथे तुम्ही गुरु होतात. सगळं काही तुम्ही इथे होतात. तुम्हाला कुठेच कुणाचीच मदत घ्यायला जाण्याची गरज पडत नाही. आता काय मॅजिक होतं ते आपण बघू. रेकी हा शब्द ऐकून वाचून तुम्हाला असं वाटलं असेल की हे बाहेरचं काहीतरी आहे, नवीनच ऐकायला मिळतंय. आजकाल सोशल मीडियावर किंवा आपल्या आजूबाजूला हे नवीनच ऐकायला मिळतंय, पण हे नवीन अजिबात नाही. का आणि कसं? तुम्ही सगळ्यांनी आपल्या हिंदू धर्मातले देवी देवता यांचे फोटो किंवा मूर्ती बघितली आहे? तुमच्याकडे त्यांच्या पारायणांच्या पोथ्या आहेत आहेत का? आपल्या हिंदू धर्मातल्या कुठल्याही देवतेची मूर्ती किंवा फोटो बघितली आहे का? हो की नाही? येस ऑर नो? बघितली, बरोबर. त्यांचे हात कसे असतात? असतात का असे? जरा व्हिडिओ सुरू करा. मी पण व्हिडिओ बंद करते, कसं वाटेल मला सांगा. मी व्हिडिओ बंद करते, चालेल? माझा व्हिडिओ बंद करू दे. ज्यांना खरोखर 1 रुपया पण खर्च न करता स्वतःच्या आयुष्यात बदल घडवायचे आहेत त्यांनी व्हिडिओ सुरू करायचे. ठीक आहे, आता बघा रेकी म्हणजे काय आहे. तर आपले जे देवी देवता आहेत त्यांचे हात असे आहेत. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गुरूंचे, तुमच्या आई वडिलांचे चरण स्पर्श करतात, पाय पडतो आपण है ना, नमस्कार करतो त्यांना, त्यावेळेला ते काय करतात? आपल्या डोक्यावर असा हात ठेवतात. ठेवतात, बरोबर. ज्या वेळेला तुमचं पोट दुखतं त्यावेळेला तुमचा हात कुठे जातो? ज्या वेळेला माझं पोट दुखतं त्यावेळेला माझा हात असा जातो. काय गो पोट दुखतंय, तुमचं जातो का? ज्या वेळेला माझं डोकं दुखतं त्यावेळेला माझा हात काय झाला आज का अचानक डोकं दुखायला लागलं माझं? कान दुखला की असं होतं नॉर्मली. येस, तर हे सगळं काय आहे? इथे रेकीची ऊर्जा आहे. ओके, सो ज्या वेळेला आपलं पोट दुखतं, डोकं दुखतं त्यावेळेला पाय दुखतात, न कळत का असे ना, पण आपला हात तळहात त्या ठिकाणी जातो आणि किंचित प्रेशर देतो आपण, किंचित प्रेशर, आणि अगदीच न कळत क्षणाचा म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जेवढा वेळ आपण टाकतो, किती टाकतो? अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड, खूप कमी वेळ असं प्रेस करतो पोट दुखलं म्हणून, तर तेवढाच वेळ आपल्याला ती वेदना कमी झाल्याचा अनुभव होतो.
बरोबर आहे. तर ही आहे रेकीची ऊर्जा, जी प्रत्येकाकडे आहे. रेकी म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. म्हणजे आपण स्वतः बऱ्याच वेळेला डिस्टर्ब असतो, ताणतणावात असतो, आर्थिक अडचणी असतात, मानसिक असतात, शारीरिक असतात, सामाजिक असतात, कौटुंबिक असतात, सो ऑन, खूप असतं. आणि त्यावेळेला आपण स्वतःचा उपचार नाही करू शकत. रेकी हिलिंग म्हणजे काय? उपचार, ट्रीटमेंट. डॉक्टरकडे आपण जातो, ट्रीटमेंट घेतो, तर ती ट्रीटमेंट तुम्ही स्वतः या हातातून करू शकता. या 10 दिवसाच्या कोर्स मध्ये काय होतं, तर ज्या वेळेला ही 10 दिवसाची जर्नी तुम्ही पूर्ण करता, त्यावेळेला अट्युनमेंट म्हणजे दीक्षा ही एक प्रोसेस असते. म्हणजे तुम्ही 10 मिनिटं मस्त डोळे लावून शांत आरामात बसलेले आहात आणि तुमची दीक्षेची प्रोसेस होते. त्या प्रोसेस मध्ये काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. चक्र असंख्य आहेत, खूप आहेत, पण आपण सुरुवातीला 7च चक्र समजून घेतो, कारण ते आपल्या आयुष्याचा मूळ आधार आहेत. तर हे जे काही 7 चक्र आहेत, हे चक्र तिथे बॅलन्स केले जातात. त्या चक्रांमध्ये टॅपिंग केलं जातं एनर्जीच्या माध्यमातून. आता एनर्जी काय आहे ते पण आपण बघू. की एनर्जी खरंच असते का, ते पण आपण बघू, है ना. सो एक रेकी ग्रँड मास्टर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे मी आहे, तर मी काय करणार, तुमच्या या 10 दिवसाच्या प्रवासात, म्हणजे हे बघा, रेकी महाशक्ती आहे, ती अजिबात याच्या त्याच्या हाती लागत नाही. तिला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे 4 दिवस 5 दिवस तरी कंपल्सरी या सेशनला बसावं लागेल. ओके. मला सांगा की जर असं झालं, तुमचा हा फक्त हे चक्र तुम्ही वापरताय, तुमचा तळ हात वापरताय, तुमचं दुखणं थांबतंय. कुठलं? शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, आर्थिक. सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या एरियामध्ये बॅलन्स मिळतोय फक्त तुमचं हे तळ हाताचं चक्र वापरून, ते पण या 10 दिवस फ्री सेशन मध्ये. तर कोणाला करायला आवडेल? काही नाही, फक्त मी इथे बडबड करणार, आपलं ऐकत राहायचं. 1 तास म्हणा, सव्वा तास म्हणा, तुम्हाला काही करायचं नाही. ओके, छान. जर 4-5-6 लोकांचं तरी आलंय तर मी पुढे जाते. ओके. सो हे मॅजिक होणार आहे. मग आता ही आहे महाशक्ती. आता स्वामी असंच आपल्या हाती लागतात का? आपली कुलदैवत अशीच आपल्या हाती लागते का? तर ही रेकी शक्ती पण आहे ना, ती पण तशीच आहे. मागच्या बॅचला अचानक मला आठवलं आणि आता पण आठवलं. ते गाणं ऐकलंय का तुम्ही? किसी के हाथ ना आएगी ये लडकी. बरोबर, आजची 9वी बॅच आहे. मागच्या बॅचला अचानक आठवलं होतं आणि आता पण आठवलं. तर हे गाणं जसं आहे ना, तशीच ती रेकी शक्ती अशी कोणाच्या हाती लागत नाही. तर त्याच्यासाठी काही 5 स्टेप्स आहेत. म्हणजे आपलं 5 सेशन होतील आणि त्या सेशनच्या नंतर तुम्ही रेकी शक्तीला ऍक्च्युअली अनुभवू शकता. ओके. चला एक प्रॅक्टिकल आपण आज पण घेऊ. पण त्याच्या आधी थोडस, तर इतकं क्लिअर झालं तुम्हाला की रेकी काय आहे. प्रत्येकाच्या तळ हातामध्ये इथे चक्र आहे मध्यभागी, आणि तिथं जे प्रवाहित होतं ती रेकीची ऊर्जा आहे. आणि तुम्ही तो हात असा ठेवला की तुमचं दुखणं थांबतं. जसं आपले ईश्वर, गुरु, देवी देवता सगळ्यांचा हात असा, बरोबर. साधू संत, आपले आई वडील, आपले गुरु, नकळत का असे ना, आपण चरण स्पर्श करायला गेलो की काय करतात, डोक्यावर हात ठेवतात. कळलं इथपर्यंत? आता ही काही बाहेरच्या देशातून आलेली पद्धत नाही. एवढं क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? की खूप काही बाहेरच्या देशातलं आहे असं काही नाही. आता रेकी कोण कोण वापरू शकतं? एक माईक सुरू आहे, सुप्रिया ताई आवटी, तुमचं माईक बंद करा. हा, आता रेकी कोण कोण वापरू शकतं?
तर वय वर्ष 10 पासून पुढे किती का वय असेल ती व्यक्ती रेकी आत्मसात करू शकते आणि स्वतःचं कल्याण करण्यासाठी, इतरांचं कल्याण करण्यासाठी रेकीचा वापर करू शकते. रेकीला कुठल्याही देशाचं बंधन नाही. रेकी कुठल्याही धर्माची नाही. रेकीला जात नाही, पंथ नाही, समाज, कम्युनिटी, स्त्री पुरुष असं काहीच नाही. रेकीला सोयर, सुतक, पिरियड्स असं काहीच नाही. आंघोळ केली पाहिजे, दिवसा केली पाहिजे, रात्री केली पाहिजे असं काहीच नाही. रेकीला कुठलंही बंधन नाही, कारण ती महाशक्ती आहे. आपण विश्वास ठेवला तरी, नाही ठेवला तरी. आपण विश्वास ठेवला तर आपलं कल्याण, नाही ठेवला तर आपण आहे तिथेच राहणार. ओके, सो थोडक्यात काय, रेकी शक्तीला कुठलंच बंधन नाही. रेकी शक्ती किंवा एंजल्स हे जे हिलिंग मॉडॅलिटीज आहे ते आपल्या भूतकाळात सुद्धा जातात, आपल्या वर्तमानात सुद्धा राहतात आणि आपल्या भविष्यात सुद्धा जातात. त्यांना कुठलंही टाइम लिमिट नाही. रेकी शक्तीला कुठलंच टाइम लिमिट नाही. ठीक आहे, सो रेकीची प्रॅक्टिस करायची असेल, रेकी आपल्या आयुष्यात वापरायची असेल, मग सकाळी खूप लवकर उठलं पाहिजे, मग आंघोळ केली पाहिजे, मग मेडिटेशन मध्ये बसलं पाहिजे असं काहीच नाही. किती सोपी आहे वापरायला. आता रेकी कुणासाठी वापरायची, कधी वापरायची, किती वेळ वापरायची याच्यात आपल्याला पडायचं नाही. कारण तुम्हाला सांगितलं रेकी काय आहे, महाशक्ती आहे. ती सर्व गुण संपन्न आहे. तिला स्वतःला माहितीये कोणाचा उद्धार करायचा आहे. तर ज्या ज्या वेळेला ज्या व्यक्तींना त्या रेकीची गरज असते त्यांच्या आयुष्यात ती स्वतःहून जाते. किती वेळ ती रेकी शक्तीचं हिलिंग द्यायचं हे सुद्धा तीच ठरवते. फॉर एक्झाम्पल, आता माझा इथे पाय दुखत असेल आणि मी असं रेकी हिलिंग देते माझ्या पायात, हे किती वेळ द्यायचं हे मी नाही ठरवलं. इथे संवेदना येते, इथे तो हात माझा असा राहील आणि माझ्या त्या पायाच्या दुखण्याला किती गरज आहे. डॉक्टर बीपीची गोळी देतात, कशी देतात, प्रत्येकाला वेगवेगळी देतात, कुणाला कमी, कुणाला जास्त, बरोबर आहे, त्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे. तसंच रेकीचं आहे की तुम्हाला किती गरज आहे हिलिंगची, तेवढीच ऊर्जा तिथे प्रवाहित होते आणि तुम्हाला ते लक्षात येतं. ठीक आहे, अजून रेकी ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. काय आहे रेकी, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या समस्यांमध्ये असतो, ताणतणावात असतो आणि आपण स्वतःला बरं नाही करू शकत, वर्कआउट नाही करू शकत, मेडिटेशन नाही करू शकत, चांगले विचार नाही करू शकत, आपण डिसिजन नाही घेऊ शकत, आपल्या नात्यांमध्ये आपण सुधार नाही आणू शकत, आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात, आपल्याला नोकरीची संधी नाही येऊ शकत, बिझनेस मध्ये आपल्याला क्लायंट नाही मिळू शकत, तर अशी ज्या वेळेला परिस्थिती होते आणि आपण आपल्या स्वतःवर उपचार नाही करू शकत, त्यावेळेला आपण बाहेरून मदत घेतो. कुणाची, रेकी शक्तीची. तर रेकी ही लाईफ फोर्स एनर्जी आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. आता तुम्हाला सगळ्यांना तुमचा श्वास सुरू आहे का, एकदा कन्फर्म करा बरं सगळ्यांनी. चेक करा बरं, आपला आपला श्वास सुरू आहे का. येस, जाणवतोय का तुम्हाला, तो जाणीव आहे त्याची तुम्हाला, नाही पण तो आहे ना, हे फॅक्ट आहे, बरोबर आहे. तर हा जो आपला पर्सनल श्वास आहे, पर्सनल प्राणवायू आहे, तस आपल्या या ब्रह्मांडाची जी प्राणशक्ती आहे, जो प्राणवायू आहे, तो आहे रेकी ऊर्जा. ठीक आहे, तर तुम्हाला फक्त म्हणायचं असतं, हे रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर, एवढं एक वाक्य म्हटलं की ती येते. पण ती तशीच नाहीये. सुरुवातीला तुम्हाला हे 5 सेशन करावे लागतील, त्याच्यानंतर दीक्षेची प्रोसेस होईल. दीक्षा म्हणजे
तुमचे चक्र हे बॅलन्स केले जातील, अट्यून केले जातील, त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होतील. म्हणजे काय, आता समजा आता नाहीये पण पूर्वीच्या काळी रेडिओ होता, आता पण आहे ना FM? यस आहे. तर मला सांगा, तुम्हाला जर रेडिओवर गाणी ऐकायची असली आणि तुम्ही तो रेडिओ सुरू केला आणि तुमच्या आवडीचं गाणं, तुमच्या आवडीचा कार्यक्रम तुम्हाला ऐकू आला, असं होतं का? नाही होत. आपल्याला काय करावं लागतं, ते चॅनल सेट करावं लागतं पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला. त्याच नंतर तिथे कनेक्शन होऊन तुम्हाला जो कार्यक्रम ऐकायचा आहे, जे गाणं चालू आहे, जे ऐकायचंय ते आपल्याला ऐकू येतं. अदरवाईज कसं होतं, खरखर काहीतरी आवाज येतो ना, येतो. येस. तसंच ज्या वेळेला या माझ्या मोबाईल मधून मला तुम्हाला फोन करायचा आहे, मी मोबाईल घेतला, कानाला लावला आणि डायरेक्ट आपण एकमेकांशी बोलायला लागलो, हे होतं का? तर नाही होत. आपण आधी नंबर डायल करतो, कानाला लावतो, मग आपल्या एरियामध्ये जे मोबाईलचं नेटवर्क आहे त्या ठिकाणी ती फ्रिक्वेन्सी मॅच होतो. मग तो नंबर ज्या एरियामध्ये आहे, जो नंबर डायल केला आहे, त्याच्या आजूबाजूला जे मोबाईलचं टॉवर आहे, त्या टॉवरला त्या नंबरची फ्रिक्वेन्सी मॅच करते आणि त्याच्यानंतर आपल्या दोघांना रिंग ऐकू येते आणि ती रिंग ऐकू आल्याच्या नंतर मग तो हॅलोचा आवाज ऐकू येतो. तर ही असते फ्रिक्वेन्सी, एनर्जी, व्हायब्रेशन. तर अगदी तसंच आपल्या चक्रांना काही फ्रिक्वेन्सीज आहेत, काही व्हायब्रेशन्स आहेत, काही एनर्जी आहे. हे सगळं आपण प्रॅक्टिकली इथे लाईव्ह सेशन मध्ये बघणार आहोत. मग ही जी एनर्जी आहे, आपली व्हायब्रेशन आहे, ते युनिव्हर्सल जी एनर्जी आहे त्याच्या सोबत दीक्षामध्ये कनेक्ट केले जातात. आणि ज्या वेळेला बाहेरचे व्हायब्रेशन आणि आपल्या आतले व्हायब्रेशन हे कनेक्ट केले जातात, त्याच्यानंतरच आपण रेखी ऊर्जेचा वापर करू शकतो. रेखी ऊर्जा प्रत्येकाकडे नॅचरल स्वरूपात आहे, नैसर्गिक स्वरूपात. असं काही नाही की तुम्ही रेखीचा कोर्स केल्यानंतरच तुमच्याकडे रेखी ऊर्जा येईल, पण आपण त्याचा कधीच वापर नाही केला, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती काहीच नाही, त्यामुळे आपण ती वापरू शकत नाही. पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला तिला ट्यून केल्यानंतरच ती रेखी शक्ती आपण वापरू शकतो. आता ही रेखीची दीक्षा काय करते? तर रेखीची दीक्षा काय करते? पहिली लेवल, आपले जे ह्या जन्मीचा पास्ट आहे, या जन्मातला जो भूतकाळ आहे आणि आपला मागचा पूर्वजन्म कुठलाही, त्यातला जो भूतकाळ आहे, तो जन्म आहे, तिथे ती दीक्षा जाते आणि तिथले सगळे जे बॅड कर्मास आहेत, आपण आपल्या कळत किंवा नकळत केलेले, आपल्या शब्दातून किंवा कृतीतून केलेले, ते ती अगदी वॉश आउट करते. आपल्या बॅड कर्मांच्या फेऱ्यामधून आपल्याला ती अक्षरशः बाहेर काढते 10%. किती? 10%. रेकी लेवल 2 प्लस 40%, म्हणजे एकूण 50%. आणि रेकी लेवल 3 100%. पण हे जी पहिली लेवल आहे 10%, याच्यातच तुम्हाला भरपूर चांगले एक्सपिरियन्स येतात. ते 3 लाच तुम्हाला एवढे एक्सपिरियन्स येतील ना, तुम्हीच मला सांगा. म्हणजे आपण एवढं गोंधळात असतो, एवढं टेन्शन मध्ये असतो आणि त्यातनं 10% रिलीफ मिळणं म्हणजे खूप आहे. आणि तुम्ही जर या सेशन मध्ये बसला तर तुम्हाला दीक्षेच्या आधी सुद्धा त्याची अनुभूती येते, प्रचिती येते की काय आहे रेखी ऊर्जा. ठीक आहे. तर आपण थोडस आहे ना स्लाइड पीपीटी प्रेझेंटेशन काय बघूया एकदा. ओके, कोणीतरी हँड रेस केलाय? यस, निलिमा ताई बोला. निलिमा मॅडम, चुकून झाले, चुकून. नाही केलाय हँड रेस तर बोला ना. चुकून. तुमचा एक्सपिरियन्स नाही मॅडम, काही नाही, चालू आहे ना. नाही,
एक मिनिट, मी स्लाइड प्रेझेंटेशन लावते. बरं, इथपर्यंत मी जे एक्सप्लेन केलं त्यात कुणाला काही अडचण, काही प्रश्न, काही शंका? स्लाइड दिसते का तुम्हाला? आता तुम्ही इतका वेळ मला ऐकून घेतलं, तर थोडस अजून मला का ऐकावं ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला बॅकग्राऊंडला जर काही दिसत असेल तर ते आहे जिज्ञासा गुरुकुलमला मिळालेलं सर्टिफिकेट मेंबरशिप. म्हणजे आपलं जो प्लॅटफॉर्म आहे हा सर्टिफाईड आहे, मान्यता प्राप्त रेकी हिलिंग सेंटर आहे. ठीक आहे. मी आहे प्रिया भावसार, जिज्ञासा गुरुकुलमची फाउंडर. जवळपास मला 15 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स टीचिंग या फील्ड मधला आहे. आधी मी मुलांना शाळेतली गणितं शिकवत होती, पण आता मी पालकांना आयुष्याची गणितं कशी सोडवायची हे शिकवते. ज्या वेळेला तुम्ही जिज्ञासा गुरुकुलम मध्ये येतात त्यावेळेला तुमच्या प्रत्येक प्रश्नावर, तुमच्या प्रत्येक समस्यावर तुम्ही स्वतःच सोल्युशन काढतात. तुम्ही एवढे सक्षम बनतात की तुमचे प्रश्न तुम्हीच सॉल्व्ह करतात. तुम्हाला कुणालाच तुमचा हात दाखवायचा, तुमची जन्मतारीख सांगून कॅल्क्युलेशन करून घेण्याची गरज नसते. तर रेकी मध्ये काय काय आहे हे आपण बघूया. तुम्हाला स्लाइड्सच्या माध्यमातून काही गोष्टी मी समजवते. आता मेडिटेशन म्हणजे काय? रेकी मध्ये आलो म्हणजे आम्हाला खूप मेडिटेशन करावं लागेल असं काही नाही. एक फॅक्ट आहे, तुम्ही मानलं तर तुमचा फायदा आहे, नाही मानलं तर इट्स ओके, तुम्ही तिथेच राहणार आहे जिथे आहात. तर फॅक्ट काय आहे, मेडिटेशन म्हणजे काय आहे की आपल्या आत एक ब्रह्मांड आहे आणि बाहेर सुद्धा एक ब्रह्मांड आहे. आपण म्हणतो ना हे विश्व आहे, हे ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो, युनिवर्स. तर हे सगळं आहे. आता आपण काय करतो, खूप हातपाय मारतो, खूप आपण अतोनात प्रयत्न करतो, कष्ट करतो, प्रामाणिक आहोत, हार्डवर्क खूप सुरू आहे, पण आपल्या आयुष्यात संधीच येत नाही. संधी आपल्याकडे पाठ फिरवतात, है ना? तर संधी आपल्याकडे अजिबात येत नाही, किंवा आलेल्या संधीचा फायदा आपल्याला त्यावेळेला करून घेता येत नाही. आणि आपण बस खूप कष्ट घेत असतो, खूप मेहनत घेत असतो, आणि या सगळ्या वेळेला काय होतं की आपण डिस्टर्ब अजून अजून होत जातो. पण अध्यात्म काय सांगतं, विज्ञान काय सांगतं की बाहेर एक ब्रह्मांड आहे जे पंचतत्वांनी तयार झालेलं आहे, आणि हे जे शरीर आहे हे सुद्धा पंचतत्वांनी तयार झालेलं आहे. मान्य आहे तुम्हाला? आपला ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला आपण पंचतत्वात विलीन होतो. तर हे जे काही पंचतत्व आहे ते ज्या वेळेला कनेक्ट होतात, म्हणजे आपल्या आतलं एक ब्रह्मांड आणि बाहेरचं ब्रह्मांड या रेकीमध्ये ज्या वेळेला कनेक्ट होतं त्यावेळेला कधीच तुम्हाला देवासमोर उभं राहून काहीच मागायची गरज पडत नाही. ना तुम्हाला कुठे जाऊन इंटरव्ह्यूला द्यायचंय आणि सारखे तुम्ही इंटरव्ह्यू देतायत आणि तुमचं सिलेक्शन होत नाहीये, किंवा तुमचा कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. तर ज्या वेळेला तुम्ही रेकीत येतात आणि मेडिटेशनचा खरा अर्थ तुम्हाला कळतो, मेडिटेशन म्हणजे फक्त असं ध्यान लावून बसणं नाही, तर खरा अर्थ ज्या वेळेला तुम्हाला कळतो त्यावेळेला तुम्हाला काहीच मागावं लागत नाही, सगळं काही तुम्हाला समोरून मिळत जात. आता बघा, जर आपण रेकीला थोतांड किंवा अंधश्रद्धा किंवा असं काही मानत असाल, म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना असं वाटतं अरे हे काय आहे, रेकी म्हणजे काय. पण बघा, आपण इतर देशांना म्हणजे आपण आपल्याला मागासलेलं म्हणतो भारताला, आणि इतर देशांना आपण प्रगत म्हणतो, पण हे आपल्याच देशातलं आहे ओरिजिन. जसं मी सांगितलं देवता ऋषीमुनी त्यांचा हात असा असतो. तर इथे दिसतंय तुम्हाला काय आहे, हॉस्पिटल्स मध्ये रेकी वापरली जाते ऑपरेशनच्या आधी, कुठल्याही ट्रीटमेंटच्या आधी. इथे ग्रुपने हिलिंग दिलं जाते, म्हणजे ग्रुपने रेकी दिले जाते. तर रेकी ही
हॉस्पिटलमध्ये रेकीला मान्यता आहे बाहेरच्या देशांमध्ये, जरी आपल्याकडे नसली तरी. व्हॉट इज रेकी? रेकी काय आहे? रे मीन्स हाय पॉवर ऑफ गॉड. गॉडचा कॉन्शियसनेस म्हणजे परमेश्वरी शक्ती आहे रे. आणि की म्हणजे लाईफ फोर्स एनर्जी. परमेश्वराची सर्वोच्च जी शक्ती आहे, जी प्राण ऊर्जा आहे, ती म्हणजे आहे रेकी. मग त्या परमेश्वरी प्राण ऊर्जेचा वापर आपले प्राण छान पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो. आता इम्पॉर्टंट रूल्स काय आहे रेकीचे? You should give Reiki or train someone in Reiki if the person is seeking. Never force anyone. ठीक आहे? रेकी कुणाच्या परमिशन शिवाय आपण त्यांना देऊ शकत नाही. जर कुणाला रेकी हिलिंग द्यायचं आहे तर त्या व्यक्तीने समोरून अपील केलं पाहिजे, ती मागितली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, तुम्ही कसं काय आम्हाला बोलवलं या क्लासमध्ये? आम्ही तर मागितली नाही, है ना? तर तुम्हाला तिची गरज होती म्हणून तुमच्यापर्यंत ती पोस्ट आली. तुम्हाला जर तिची गरज नसती तर तुमच्यापर्यंत ती पोस्ट आली नसती. आणि मी तुम्हाला देतच नाहीये तुम्ही मागितल्याशिवाय. कारण तुम्हाला हे पहिले जे 5 दिवस आहे आपण एका वेगळ्या विषयावर काम करणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः रेकी हिलिंग मागणार. म्हणजे तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये लिहावं लागेल की माझं नाव हे आहे, माझं वय हे आहे, माझं गाव हे आहे, मला रेकी द्या. असं जर तुम्ही म्हणाला तर आणि तरच मी तुम्हाला रेकी देते. ठीक आहे? आणि इथे मी कुणीच नाहीये तुम्हाला देणारी रेकी. तुम्ही माझ्याकडे रेकी मागणारे कुणीच नाहीये. हे रेकी शक्ती ठरवेल की कोण ते हिलिंग अपील करणार. म्हणजे आज तुम्हाला असं वाटेल फ्रीचा क्लास आहे, गंमत बघू 5 दिवस काय होतं, देऊन देऊन फ्री मध्ये हे काय देणार आहे, असं जरी तुम्हाला वाटलं किंवा कुणाला असं वाटलं चला मिळतंय ना, कोणीतरी काहीतरी चांगलं देतंय ना, आपण घेऊ बघू रेकीचं, आपल्याला काही कोणाकडे मागायचं नाही. पण हे तुमच्या हातात नाही, हे माझ्या हातात नाही, मी देणारे कोणी नाही, तुम्ही मागणारे कोणी नाही. ती जी रेकी शक्ती आहे ती ठरवते की कोण रेकी मध्ये पुढच्या प्रवासात येणार. ओके? द वन रिसिव्हिंग रेकी हिलिंग, जर कोणी रेकीचं हिलिंग घेत असेल or training has to exchange energies, be it in the form of money or anything else is compulsory. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता रेकी शिकला, तुम्हाला रेकी मिळाली म्हणजे तुम्ही कुणाचा तरी उपचार करणार. ठीक आहे? तुम्ही तुमच्याच घरातल्या फॅमिली मेंबर्सला उपचार देणार. कशाहीसाठी? व्यसन सोडवण्यासाठी, स्वभाव छान होण्यासाठी, एक्झाम मध्ये छान मार्क्स मिळण्यासाठी, चांगला लाईफ पार्टनर मिळण्यासाठी, छान गाडी घेण्यासाठी, छान घर घेण्यासाठी, छान नोकरीसाठी, क्लायंट अट्रॅक्ट करण्यासाठी, एनी शारीरिक व्याधी निघून जाण्यासाठी. काहीही अशी कुठलीच गोष्ट नाही, असा कुठलाच एरिया नाहीये जिथे तुम्ही रेकी नाही वापरू शकत. मग तुम्ही रेकीमध्ये ट्रेन झाला, तुम्ही रेकी तुम्ही देणार. आता समजा तुम्ही तुमच्याच मुलांना रेकी देत आहात तरी सुद्धा फ्री तुम्ही नाही देऊ शकत, हा रेकीचा नियम आहे. मग काय करणार? जरा मला ग्लासभर पाणी आणून दे, जरा एवढी वस्तू उचलून तिकडे ठेवून दे, हे तरी तुम्हाला त्यांच्याकडून करून घ्यावं लागेल. एनर्जी एक्सचेंज याला म्हणतात. याच्याशिवाय रेकी दिली जात नाही, घेतली जात नाही. आता पूर्वीच्या काळी असं होतं की माझ्याकडे कपडा तयार होतो, तुमच्याकडे किराणा तयार होतो, तर आपण एक्सचेंज करणार, हे एनर्जी एक्सचेंज होतं. पण आजच्या काळात काय आहे? पैसा, मनी एनर्जी एक्सचेंज करावा लागतो. पण आता तुम्ही म्हणणार की तुम्ही तर फ्री पोस्ट टाकली, हे काय नवीन? तर हा माझा नियम नाहीये, हा रेकीचा नियम आहे. आता मी जर तुम्हाला रेकी दिली तर तुम्ही तुमचा वेळ मला देत आहात, बरोबर आहे? म्हणजे एनर्जी एक्सचेंज झालेलं आहे. आता जर तुम्हाला असं वाटलं की खरंच माझ्या लाईफ मध्ये खूप प्रश्न सॉल्व्ह झाले, मी अगदी रिलॅक्स झाली,
जिज्ञासा गुरुकुलम कडून मला खूप फायदा झाला असं जर तुम्हाला पुढच्या 10 दिवसात वाटलं तर तुम्ही स्वखुशीने काहीतरी एनर्जी एक्सचेंज शेअर करू शकता. ठीक आहे. आता एनर्जी एक्सचेंज का शेअर करायचा असतो? कारण ज्या वेळेला तुम्ही रेकी करता त्यावेळेला त्या व्यक्तीच्या कर्मांमध्ये तुम्ही जाता. ऍक्च्युअली हे जसं जसं सेशन पुढे जाईल तसं तसं तुम्हाला कळेल की तुम्ही आता बघा आपण असं म्हणतो ना की कुणाचा रुपया ठेवायचा नाही, म्हणतो की नाही. मग जर इथनं तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही विचार करायला हरकत नाही. अजून काय? फॉर एक्झाम्पल आपल्याकडे रिटर्न गिफ्टची पद्धत आहे. आहे का? आपण कुणाच्या बर्थडेला जातो, लग्नाला जातो, वास्तुशांतीला जातो, त्यावेळेला जसं आपण त्यांना जाताना काहीतरी गिफ्ट किंवा गावातल्या गावात आपण कुणाला भेटायला गेलो तर काहीतरी त्यांच्याकडे घेऊन जातो. फ्रुट्स असेल, बिस्किट असेल, काहीतरी. रिकाम्या हाताने जातो का? तर नाही जात. आपल्या घरी कोणी आलं, येताना त्यांनी आपल्याकडे काहीतरी आणलं तर आपल्याकडे खूप लोकांकडे साधंसं ब्लाउज पीस देण्याची पद्धत आहे किंवा वेगवेगळ्या स्वरूपातले गिफ्ट्स आपण देतो किंवा त्यांना चहा, नाश्ता, जेवण करतो. हे सुद्धा एनर्जी एक्सचेंज आहे की आपण त्यांच्या ऋणातून तिथून मुक्त होतो. त्यांच्या ऋणात जर आपण तसंच राहिलो, आपण एनर्जी एक्सचेंज नाही शेअर केला तर कुठल्या ना कुठल्या जन्मात कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचे ऋण आपल्याला फेडावे लागतात. याला म्हणतात त्यांच्या कर्मांमध्ये जाऊन त्यांच्या ऑरामध्ये जाऊन काम करणं. तर हा रेकीचा नियम आहे. तुम्ही जर कुणाला रेकी देत असाल किंवा रेकी घेत असाल तर एनर्जी एक्सचेंज तिथे शेअर केलं पाहिजे. आता रेकीच्या लेवल्स काय आहेत? तर पहिली जी लेवल आहे त्याला म्हणतात रेकी चॅनल्स. म्हणजे पीपल हू हील अदर्स अँड देमसेल्व्स. रेकी फ्लोज फ्रॉम युअर बॉडी. पहिली लेवल आणि दुसरी लेवल अशी असते की ज्यामध्ये आपण स्वतःला हील करतो, स्वतःवर उपचार करतो आणि त्याच्यानंतर आपली खूप प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आपण इतरांना सुद्धा हील करू शकतो, उपचार देऊ शकतो. त्याच्यानंतर असते तिसरी लेवल, त्याला म्हणतात रेकी मास्टर्स. तिसऱ्या लेवलला म्हणतात रेकी मास्टर्स. तर हे एक्सपिरियन्स रेकी प्रॅक्टिशनर्स म्हणजे रेकी साधक असतात. ते काय करू शकतात तर खूप चांगल्या लेवलला जाऊन ग्रुपने हिलिंग करून कुणाला तरी त्यांच्या समस्यांमधून प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढू शकतात. आणि त्याच्यानंतर आणि ह्या रेकी चॅनल्स म्हणजे काय? फोर्थ लेवल, ज्याला म्हणतात करुणा रेकी. म्हणजे एका वेळेला तुम्ही एका व्यक्तीला दीक्षा देऊ शकता. जसं मी आता जगभरात कितीही लोकांना दीक्षा एका वेळेला देऊ शकते तसं रेकी फोर्थ लेवल केल्यानंतर, रेकी चॅनल झाल्यानंतर तुम्ही एका वेळेला एका व्यक्तीला दीक्षा देऊ शकता. रेकी ग्रँड मास्टर म्हणजे काय? ते या फील्ड मध्ये डॉक्टर होऊन जातात आणि ते मास्टर्स घडवू शकतात. ठीक आहे. आता प्रश्न असेल तुम्हाला की रेकी आम्हाला हार्म करेल का, आम्हाला इजा पोहोचवेल का? तर नो, बिग नो, नाही, अजिबात नाही. रेकी कॅन नेव्हर हार्म एनीवन. ती फक्त आणि फक्त कल्याणासाठी, कल्याण करण्यासाठी, भाग्योदय करण्यासाठी आहे, तुमच्या लाईफला स्पीड देण्यासाठी. आता तुमच्यापैकी कोणीतरी असं असेल की आमच्या लाईफ मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, आमचं सगळं छान चाललं, पण रेकी केल्याच्या नंतर तिथे स्पीड येते. काय तो स्पीड तुमच्या प्रत्येक एरिया लाईफची. तर रेकी कोणाला हार्म नाही करत, नॉर इट कॅन बी यूज फॉर एनी निगेटिव्ह पर्पज. खूप महत्वाचं आहे. ऍज इट इज द युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. साधं सोपं मराठी. काय? ज्याच्यासाठी आपण खड्डा खणतो पहिल्यांदा आपण त्या खड्ड्यात पडतो. हा नियम सगळ्यांना माहितीये, मराठीत आपण बोलतो, बरोबर आहे. सो असं कधीच होत नाही की इंटेन्शनली एखाद्याला हार्म करण्यासाठी, इजा पोहोचवण्यासाठी, ब्लॅक मॅजिक करण्यासाठी, ब्लॅक मॅजिक उतरवण्यासाठी तुम्ही रेकीचा वापर करता. तर हे नाही होऊ शकत.
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी. ओके, हे नाही होत रेकीमध्ये. रेकी फक्त आणि फक्त स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी, भाग्योदयासाठी, स्पीड लाईफ मध्ये यावा यासाठी वापरली जाते. Also giving Reiki can cause no harm or affect the energies of the healer as he or she is not giving his energy. म्हणजे असं पण नाही की तुम्ही रेकी चॅनल झाला आणि तुम्ही कुणाला तरी एनर्जी देत नाही आहात. मग चालेल का? मग आमच्यावर काही वाईट प्रभाव होईल का? मग ती साचेल का आमच्यामध्ये? तर असं काहीच होत नाही. पण जर तुम्ही ती घेतली आहे तर तुम्ही ती पास केली पाहिजे. निसर्गाला पास करा. तुमच्या घरात कुंडीत झाड आहे, त्याला रेकी द्या तरी सफिशियंट, कोणाला जर नसेल द्यायची. ओके, he is just directing the universal energy into patient's body, so never be scared negative effects rather than giving benefited out. तर बघा, आता आपण कसे आहोत? तर आपण एक मडकं आहोत, पाण्याचा माठ आहोत आणि आपल्या सोबत ज्या पण काही असतील आज लेवलला त्या इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत, जे पण असतील, ज्या पण पद्धतीच्या असतील, ज्या पण लेवलच्या असतील. ठीक आहे, थोडक्यात आपण गढूळ पाणी आहोत. आता रेकी म्हणजे हायएस्ट पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि या मडक्यामध्ये वर्ण पॉझिटिव्ह एनर्जी टाकली जाते, म्हणजे स्वच्छ पाणी टाकलं जातं. बरोबर. आता हे जे गढूळ मडकं आहे पाण्याचं, त्याच्यात स्वच्छ पाणी वर्ण कितीही टाकलं तरी त्या मडक्यातलं सगळं पाणी कसं होणार आहे? गढूळ होणार आहे. येस ऑर नो? आता या मडक्याला टॅप पण आहे, नळ आहे. आजकाल माठाला नळ येतात ना. आता या माठाला नळ आहे. मग ज्या वेळेला या माठाचा नळ तुम्ही सुरू करतात त्यावेळेला काय होतं? बाहेर कुठलं पाणी येतं? गढूळ पाणी येतं. तसंच आहे की वर्ण तुम्हाला किती रेकी दिली, किती पॉझिटिव्ह एनर्जी दिली आणि तुम्ही ती दुसऱ्याला तशीच देत आहात, तर तुम्हाला काहीच इजा नाहीये. बाहेर काय निघतंय? गढूळ पाणी निघतंय. पण तुम्ही कधीतरी कुठेतरी ऐकलं जर असेल की रेकी केल्याने आपल्याला दुखापत होते, आपल्यावरच ती रेकी उलटते, तर ते काय आहे? आता तुम्ही आहात गढूळ पाणी, वरून मडक्यात आलंय स्वच्छ पाणी, मडक्यातलं सगळं पाणी गढूळ झालंय, नळ सुरू केलाय, नळातनं बाहेर काय येतंय? गढूळ पाणी येतंय. आता होतं काय? ज्या वेळेला ही एनर्जी तुम्ही पुढे देताय, समोरच्याला काय देताय? गढूळ पाणी देताय. मग इथे तुम्ही त्या कर्मांच्या फेऱ्यात अडकतात आणि त्या वेळेला तुम्हाला त्रास होतो. रेकी कधीच तुम्हाला त्रास नाही देत. म्हणून रेकीची पहिली आणि दुसरी लेवल ही सेल्फ फिलिंग आहे. आपल्याला रिक्त करायचंय, आपल्याला आपले जे थॉट्स आहेत ते काय करायचे? सोडून द्यायचे. आपल्याला आपली स्वतःची स्वच्छता करायची. मग आपण स्वतः स्वच्छ झाल्याच्या नंतर ती एनर्जी जी पुढे पास करतो ती पण स्वच्छ असते. त्यावेळेला आपल्याला ब्लेसिंग्स, आशीर्वाद खूप मिळतात. पण ज्या वेळेला आपण आधी सेल्फ फिलिंग केलंच नाही आणि तशीच एनर्जी पुढे पास केली, तर त्या कर्मांच्या फेऱ्यामध्ये आपण अडकत जातो आणि मग त्यावेळेला आपल्याला त्रास होतो, अदरवाईज नाही. ठीक आहे. आता रेकीचा मेन पर्पज काय आहे? हिलिंग, बॅलन्स युअर चक्रास. साधं सोपं पुन्हा तुम्हाला एक सांग, तुम्हाला झाड कसं येतं जमिनीवर माहितीये का? कुणालाच नाही माहिती झाड कसं येतं? बी पेरावं लागतं जमीन. बी पेरल्यावर वरनं माती टाकली जाते है ना, आणि मग जमिनीच्या वर आपल्याला भलं मोठं झाड दिसतं. आता ज्या वेळेला तुम्हाला कुठलीही शारीरिक व्याधी होते त्यावेळेला काय होतं? आपण आहोत आणि ह्या आपल्या फांद्या आहे आपल्याला आलेल्या शारीरिक व्याधी, बीपी, डायबिटीज है ना, बॅक पेन, पीसीओडी, काहीही. मग त्या फांद्या कट केल्या जातात आपल्याला पेन किलर देऊन, आपले ऑपरेशन करून. तुम्ही ॲलोपॅथी घ्या,
होमिओपॅथी घ्या, आयुर्वेदा घ्या, काही घ्या, तिथे काय होतं की तुम्हाला जो काही पेन आहे, आजार आहे, जो तुम्ही डॉक्टरला शेअर करत आहात, तुमचं दुखणं तुम्ही सांगत आहात, त्यावेळेला काही गोळ्या औषधी देऊन, ट्रीटमेंट देऊन तुमच्या या ज्या ब्रांचेस आहेत, फांद्या आहेत, त्या कट केल्या जातात. पण त्याचं जे मूळ आहे, जे आपलं झाडाचं बी आहे मातीत रोवलेलं, तर ते जे मूळ आहे ते नाही काढू शकत. ओके, तर रेकी म्हणजे काय आहे? अध्यात्म आहे, सायन्स याला स्वीकारत पण नाही आणि याचं अस्तित्व नाकारू पण शकत नाही. तर फक्त आणि फक्त रेकी हे काम करते की तुम्हाला जो थायरॉइड आलाय त्याचा मूळच काढून टाकतो, गोळ्या न घेता फक्त हा हात वापरून. ओके, तुम्हाला कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी आहे तर तिथे तुमचा हात जातो आणि चक्रांमधून ती जी खराब एनर्जी आहे, आता चक्र काय, त्यात खराब एनर्जी कशी, चांगली एनर्जी कशी, हे पुढच्या सेशन मध्ये शिकू आपण, बघू, चर्चा करू. तर रेकी हे एकमेव असं आहे की जे मुळावर काम करतं, फक्त बाहेरच्या फांद्या नाही उडवत. तुम्हाला थायरॉइड झालाय, तुम्ही किती ट्रीटमेंट घेताय, तुम्हाला बीपी आहे, शुगर आहे, काय 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 आहे, आणि तुम्ही औषधी घेऊन फक्त त्या ब्रांचेस कट करतायत, परत त्या ब्रांचेस वाढतात, कट करतायत, परत त्या ब्रांचेस वाढतात. पण त्याचं जे मूळ आहे ते फक्त आणि फक्त जे एनर्जी हिलिंग आहे, एनर्जी हिलिंग, मग ते रेकी असेल, एंजल असेल, प्राणिक हिलिंग असेल, लामा फेरा असेल, हुंकारा विखालिम असेल, असे जे सगळे हिलिंग मॉडॅलिटीज आहे, इथेच फक्त ते निघतं. ओके, तर एनर्जी हिलिंग हे आहे, याचं अस्तित्व नाकारत पण नाही आणि मान्य पण करत नाही सायन्स. सायन्स फक्त तुमच्या हा जो देह आहे, जो जळून खाक होणार आहे, याच्यावर काम करतो. पण रेकी तुमच्या आत्म्यावर काम करते. जसं जो मेडिसिन डॉक्टर असतो तो काय करतो, या नश्वर देहावर काम करतो, ट्रीटमेंट करतो. जो सायकोलॉजिस्ट असतो, काउन्सिलर असतो, तो तुमच्या थॉट्सवर, ब्रेनच्या न्यूरॉन्सवर काम करतो. तसं एक रेकी हिलर काय करतो, तर तुमच्या आत्म्यावर संस्कार करतो, आत्म्यावर इथे काम केलं जातं. ठीक आहे, तर आपले चक्रा बॅलन्स झाल्यामुळे पूर्ण लाईफ बॅलन्स होऊन जाते. चक्रा बॅलन्स तो लाईफ बॅलन्स, चक्रा बॅलन्स तो लाईफ बल्लेबल्ले. फक्त 7 दिवस चक्रांवर काम करून बघा, तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज पडणार नाही. Once your chakras are balanced, the energy in your body is balanced and energy levels are easily maintained. म्हणजे ना, तुम्ही इथे बसलेले आहात आणि तुमच्या चक्रांवर तुम्ही बॅलन्स करत आहात. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्ही बाहेर कुठेच हातपाय नाही मारत आहात, इकडे इंटरव्ह्यूला जाऊ का, इकडून क्लायंट शोधू का, पण ही कोर्ट केस सॉल्व्ह करायला जाऊ का, तिथे माझी डेट आलेली आहे, मग या नातेवाईकाकडे जाऊ का आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, त्या ऍस्ट्रॉलॉजर कडे जाऊ का प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, काहीच नाही. तुम्ही इथे बसलेले आहात, तुमच्या चक्रांवर तुमचं लक्ष केंद्रित आहे आणि आजूबाजूला सगळी कामं ज्या वेळेला तुम्ही डोळे उघडतात त्यावेळेला तुमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. हे आहे. ओके, जर लाखो नाही करोडो लोकांना रेकी एनर्जी हिलिंगचा रिझल्ट आलेला आहे, तर तो तुम्हाला पण येईल, हरकत नाही, येईल. You look and feel younger. Your immunity is increased many folds as your aura is maintained. आपला ऑरा हा मेंटेन झाल्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम वाढते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ऑरा म्हणजे काय, आपलं हे जे काही स्थूल शरीर आहे, फिजिकल बॉडी, नश्वर देह हा जो आहे, याच्या भोवती 7 लेयर्स आहेत. ओके, आता ह्या लेयर्स कसल्या आहेत, तर एक आहे आपली मानसिकता, एक आहे भावनिकता, आर्थिकता, सामाजिकता, आध्यात्मिकता, अजून काय, आपला व्यवहार,
हे जे आपले पैलू आहेत 7 आपल्या आयुष्याचे, याचे एक एक लेयर्स इथे आहेत. आणि ते लेयर्स जर वीक झाले, त्याला ऑरा म्हणतात त्या लेयर्स. तर तो ऑरा मेंटेन झाल्यामुळे आपलं लाईफ हे मेंटेन होतं. रेकी काय करते, रिमूव्ह ब्लॉकेजेस अँड हेन्स यू बिकम पॉझिटिव्ह. आपल्या ऑरामध्ये, आपल्या चक्रांमध्ये जी निगेटिव्हिटी असते, जे ब्लॉकेजेस असतात ते रिमूव्ह करते. आता निगेटिव्हिटी कुठून येते, कशी येते, काय येते, ब्लॉकेजेस म्हणजे काय, आहेत का आमच्यामध्ये ब्लॉकेजेस, हे सगळं उद्यापासून पुढच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. आपला ऑरा हे स्ट्रेंथन करते. इफ यू वॉन्ट टू गेट इट डन, yes, healing done, but if you want to make it lifestyle, learn it for yourself. आता बघा, तुम्ही माझ्याकडे रेकी हिलिंग मागणार, ठीक आहे, मी तुम्हाला रेकी हिलिंग देणार पर्सनल वर जर तुम्ही मला मागितलं. मग माझे चार्जेस आहे 1500 रुपये पर डे. एका वेळेचं हिलिंग, 15 मिनिटाचं हिलिंग करायला मी 1500 रुपये चार्ज करणार. आता तुमचा प्रॉब्लेम आजचा आहे का, शारीरिक व्याधी, मानसिक ताण, भावनिक ताण, तो आजचा आहे का, नाही, तो खूप जुना आहे. मग एका दिवसाच्या हिलिंगने तो सॉल्व्ह होईल का, तर नक्कीच नाही. मग तुम्हाला माझ्याकडे कमीत कमी 7 दिवसांच्या 4 सायकल कराव्या लागतील. म्हणजे किती, 7 चोक 28, 28 सिटिंग गुणिले 1500 रुपये किती झाले कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, आता बघा, ज्या वेळेला मी तुम्हाला हिलिंग देते, त्यावेळेला किती ती माझी एनर्जी असेल, आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःला हिलिंग देताय त्यावेळेला ती एनर्जी काय असेल. तुम्हाला फ्री क्लास केलेला परवडेल की 28 दिवसांसाठी गुणिले 1500 रुपये द्यायला परवडेल. कारण जे बी तुम्ही पेरलेलं आहे ना, तुम्हाला अचानक बीपी नाही झाला, अचानक वेट गेन नाही झालं, अचानक गर्भाशयाचे प्रॉब्लेम, कॅन्सर अचानक नाही झाला, है ना. खूप वेगवेगळे मोठमोठे इंग्लिश नावं आहेत आजारांचे, ते आजार आपल्याला झालेले अचानक नाही झाले. ते छोटस बी पेरलंय आपण, ते बी काढून टाकते रेकी. मग मी जर तुमची केस हँडल करायला घेतली तर मी ती पूर्ण झाल्याशिवाय सोडणार नाही, आणि ती तर काही एका दिवसात सॉल्व्ह होणार नाही. मग आता फ्री क्लास केलेला परवडेल की पर्सनल हिलिंग घेतलेलं परवडेल, याचा विचार तुम्ही करायचा. ऍस्ट्रॉलॉजर कडे जर तुम्ही गेला, न्यूमरोलॉजिस्ट कडे तुम्ही गेला, तर ते काय सांगतात की तुम्ही ही साधना करा, हा मंत्र करा, या देवाचं हे व्रत करा. हे असतं. मी पण आहे, ऍस्ट्रॉलॉजी झालंय, न्यूमरोलॉजी झालंय, सगळं झालं, ठीक आहे. मग हे मंत्र तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही किती दिवस खरंच ते करतात बसून. मंत्रांमध्ये शक्ती आहे. मंत्र साधना जर कोणी तुम्हाला देत असेल तर तुम्ही ते विश्वास ठेवून त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढं काटेकोरपणे करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण आपण नाही करू शकत मंत्र साधना. का नाही करू शकत, मंत्र हे खूप जास्त हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होतात. मंत्र म्हणजे अक्षरांचा समूह शब्द, आणि शब्दांचा समूह मंत्र. मंत्र आहे संस्कृत मध्ये किती आहेत, संस्कृतचे अल्फाबेट्स 54, 54. आणि जे 54 अक्षर आहे मंत्रांचे, त्याच्यातला एका जो अक्षर आहे त्याच्यामध्ये 2 गुणधर्म आहेत. एक आहे शिव, एक आहे शक्ती. मग आपण एवढे ऑलरेडी ब्लॉकेजेस असतात आपल्यामध्ये, तर ती मंत्र साधना आपल्याकडून होत नाही, आपण कितीही ठरवली तरी. कारण आपली एनर्जी, आपला ऑरा तसा झालेला आहे खराब. मग त्या हायर फ्रिक्वेन्सी पर्यंत आपण मॅचच नाही होऊ शकत, म्हणून आपल्याकडनं ते उपाय होत नाही. मग त्यावेळेला हा एक सोपा मार्ग आहे. निगेटिव्ह सर्कमटन्स पीपल विल गो अवे देमसेल्व्स. यस, हे खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही रेकीमध्ये येतात त्यावेळेला आपोआप, मार्क माय वर्ड्स, आपोआप अशी लोक,
अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यातून लांब निघून जाते, जी तुमच्या भल्याची नाही, फायद्याची नाही, गरजेची नाही. तुम्हाला डोक्याला ताण देणारे लोक आहेत. कधी ज्या वेळेला तुमची रेकीची दीक्षा होते, तुम्ही रेकीचा 5-7 दिवसाचा क्लास करतात, त्यावेळेला असे लोक तुमच्या ऑरामधून स्वतःहून दूर जातात. तुम्हाला कळत पण नाही. तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये असतात. बॅक ऑफ द माइंड ही लोक तुम्हाला त्रास देत असतात. पण ज्या वेळेला तुम्ही रेकीच्या या प्रवासात येतात, त्यावेळेला तुम्हाला त्यांना दूर करण्याची काहीच गरज पडत नाही. ती लोक आपोआप दूर जातात. ओके, हे होतं. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे यायला लागतात. आपण एक चॅनल म्हणून काम करायला लागतो. म्हणजे तुम्ही आता जरी हे केलं माझ्यासारखं, सर आपण दोन्ही हात असं करा, रब करा छान पैकी, ताड बसा थोडस, मस्त ताड बसा करा, असे हात करा आणि असे हात करा. तुमच्या दोन्ही हातांमध्ये काही जाणवतंय का तुम्हाला? कुणाला काहीतरी जाणवतंय का? येस, ही आहे रेकीची ऊर्जा. हो. तर ही तीच ऊर्जा आपण रोज निर्माण करणार, आपल्या हातांमध्ये ऍक्टिव्हेट करणार आणि जिथे कुठे आपलं दुखतंय तिथे आपण ते ठेवणार आणि आपण बरे होणार. एवढं सोपं आहे. ऍक्च्युअली हेच आहे. ओके, येस. त्याच्यानंतर निसर्गाला देणं म्हणजे काय बघा, फुलांना, तुमच्या झाडातल्या कुंडीला तुम्ही ती ऊर्जा देऊ शकता. तुम्ही चंद्राला द्या, तुम्ही सूर्याला द्या, तुम्ही आकाशाला द्या, वायूला द्या, अशी तुम्ही ती ऊर्जा देऊ शकता. तुमच्या पुरतं का असं ना, तुमच्या एरियातलं क्लायमेट बॅलन्स होतं. येस. कुठे काम करते रेकी? मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, सोशल, स्पिरिच्युअल, सगळीकडे. असा कुठलाच एरिया नाहीये जिथे रेकी काम करत नाही. आपल्याला स्ट्रेस मधून बाहेर काढते, एन्झायटी, डिप्रेशन, होणारे ऑपरेशन टळतात. पण असं नाही उद्या परवा ऑपरेशन आहे आणि आज रेकी केली आणि टळलं, असं नाही होतं. हा, आपल्या लाईफ मध्ये क्लॅरिटी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या लाईफ मध्ये क्लॅरिटी येते आणि आपल्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये बॅलन्स येतो. आपला फोकस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ज्यामुळे आपलं जे गोल आहे, ध्येय आहे, तिथे आपण कधी पोहोचतो आपल्यालाच कळत नाही. हे आपोआप घडत जातं सगळं. खूप महत्वाचं. सेल्फ लव्ह, सेल्फ अवेअरनेस. तुम्ही बाहेर कितीही हातपाय मारा, परिस्थिती बदलण्यासाठी ती कधीच बदलत नाही, कधीच नाही. आणि रेकी काय सांगते, कुठलीही हिलिंग मॉडॅलिटी, कुठलीही परमेश्वरी शक्ती काय सांगते, की तू फक्त स्वतःला बदल. आपल्याला फक्त आपला चष्मा बदलायचा आहे. तुम्ही दुनियाला जर बदलायला गेला ती कधीच बदलणार नाही. तुम्ही फक्त तो आपला चष्मा बदला. ठीक आहे. आता इथे मी शिकवते, बोलते, सांगते, शेअर करते, ते काही नवीन नाहीये. जगा वेगळं नाहीये, हे तुम्हाला माहिती नाही असं काही नाहीये. पण इतके दिवस तुम्हाला ते आत्मसात नाही झालं, त्याच्यावर तुम्हाला ऍक्च्युली काम नाही करता आलं. पण हा जो 10 दिवसाचा प्रवास असणार आहे, इथे तुम्ही आपोआप त्या फ्लो मध्ये येतात. तुम्हाला हे माहितीये ना, की जग बदलायचं नसतं, आपला चष्मा बदलायचा असतो. हे नवीन आहे का तुमच्यासाठी? नाही. पण आजपर्यंत ते जमलं का आपल्याला? नाही जमलं. पण या 10 दिवसाच्या प्रवासात ते आपोआप घडणार आहे तुमच्या सोबत. तुमचा चष्मा आपोआप बदलणार आहे. खूप इझी प्रोसेस आहे. आपली इंट्युशन पॉवर, सायकिक पॉवर वाढते. आता सायकिक, इंट्युशन, आत्मिक शक्ती म्हणजे काय, की आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत हे सगळ्यांना माहिती. त्याबरोबर आपल्याला 6वं सुद्धा ज्ञानेंद्रिय आहे, जे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते सगळ्यांचं मूळ आहे. शंकराचा 3रा डोळा प्रत्येकाला,
प्रत्येकाला आहे, पण त्याचा वापर केलाच नाही ना. वापरलाय का तुम्ही हा कधी आतापर्यंत? नाही. म्हणून तुम्हाला ते कळतच नाही की कसा वापरायचा, कुठे वापरायचा, वापरल्याने काय होतं. या प्रवासात आपोआप हा डोळा उघडतो तुमचा आणि तुम्हाला इथनं दिसायला लागतं. म्हणजे उद्या जर आपल्या आयुष्यात काही संकट येणार असेल तर तुम्हाला इथनं ते दिसतं, त्याची जाणीव होते आणि तुम्ही अवेअर होता. ओके, इतकं साधं गणित आहे. त्याला म्हणतात इंट्युशन पॉवर, सायकिक पॉवर, आत्मिक शक्ती. इंट्युशन, ट्युशन माहिती सगळ्यांना, क्लासेस, ट्युशन. आता ही ट्युशन कुठून घ्यायची? इन, आतून आपल्या. ओके, आता रेकीची हिस्ट्री काय आहे तर तुम्हाला एक फोटो दिसतोय स्क्रीनवर. यांचं नाव आहे डॉक्टर मिकाओ उसुई. हे रेकीचे फाउंडर आहेत. पण रेकी मूळ कुठली आहे? भारतातली. वेदांमध्ये सुद्धा तिचा उल्लेख आहे आणि इथून आपले परमेश्वर, ऋषी मुनी, संत त्यांनी वापरली आहे. गौतम बुद्ध यांनी सुद्धा ती वापरलेली आहे. ठीक आहे, पण ती जगासमोर आणली कोणी? एक कोर्स म्हणून, एक थेरपी म्हणून, तर डॉक्टर मिकाओ उसुई. कोण होते हे? डॉक्टर, सायंटिस्ट, मेडिकल सायन्स मध्ये होते आणि वर्गावर शिकवत असताना त्यांच्या एका विद्यार्थ्याने विचारलं की औषधांशिवाय काय? मग सायंटिस्ट माणूस मग डोकं चालायला लागलं, आणि खरंच औषधांशिवाय काय? जपानमध्ये राहणारे होते. गौतम बुद्धांची हिस्ट्री माहिती होती की मेडिटेशन म्हणजे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर. तिथनं निघाले, जवळ असणाऱ्या कुरामा बेटावर जाऊन बसले आणि बसले ते 21 दिवस तसंच बसले, उठलेच नाही. डोळेच उघडले नाही, जेवण नाही, शी नाही, सू नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. 21 दिवस तसंच बसले आणि 21 दिवसानंतर असे उठले, काहीतरी करंट लागल्यासारखं. आणि तो त्यांना रेकीचा पहिला साक्षात्कार. असा इतका आनंद झाला, मला काहीतरी मिळालं, मीच आता देव झालो, परमेश्वर झालो. इतकं सुंदर त्यांचं ते फिलिंग होतं. तुम्हाला पुढच्या काही दिवसात त्या फिलिंगची अनुभूती काही अंशी तुम्ही घेऊ शकाल नक्की. तर हे फिलिंग असताना त्या अत्यानंदामध्ये ते पर्वत उतरून खाली यायला लागले आणि त्यांच्या पायाला ठेच लागली त्या काही गडबडीत. मग ठेच लागली म्हटल्यावर काय झालं, ते असे झाले आणि त्या पायावर त्यांचा हात गेला आणि काय झालं, तिथं वेदना शमल्याची त्यांना जाणीव झाली. हा त्यांचा दुसरा साक्षात्कार किंवा पहिला. हात लावल्यानंतर तिथून ते खाली आले. एक हॉटेल होती, तिथे जेवायला बसले आणि आता माहिती होतं काही लोकांना, एवढा मोठा माणूस, सायंटिस्ट माणूस गावातला तिथे ध्यान लावून बसलाय, माहिती होतं लोकांना. मग त्यांनी जेवणासाठी ऑर्डर केली. तिथले लोक म्हणाले की डॉक्टर तुम्ही एवढं खाऊ नका, तुम्ही उपवास केलेला आहे तो पण 21 दिवसांचा, तुम्हाला त्रास होईल, थोडं थोडं खा, हळूहळू खा. पण त्यांना इतकी भूक लागलेली होती आणि इतका आनंद झालेला होता, त्यांनी भरभर खूप जेवलं. आणि जेवल्यानंतर काय होतं आपल्याला? ढेकर येतो, तसं त्यांना आलं. तर ढेकर आला त्यावेळेला नकळत, आणि आपलं जेवण जास्त झालं की नकळत आपला हात कुठे जातो, असं ढेरीवर बसतं, छान झालं असं जेवण. आणि तसा हात त्यांचा पोटावर गेला आणि तो हात जसा पोटावर गेला, ढेकर आला आणि अन्न पचल्याची अनुभूती आणि हलकं हलकं, जे हेवी वाटत होतं ना एकदम खाल्ल्यामुळे, ते हलकं हलकं त्यांना वाटलं. ही दुसरी अनुभूती. समोर त्या हॉटेलच्या मालकाची छोटीशी मुलगी रडत बसली होती, काहीतरी असं हात करून बसली होती आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं, तिची चौकशी केली, तेव्हा तिथं कळलं की तिची दाढ दुखते. मग त्या मालकाची परमिशन घेऊन तिच्याशी ते बोलले, बोलत बोलत असा हात केला आणि तिचं दुखणं इतक्या दिवसांचं दाढेचं ते लगेच क्षणभरात थांबलं. ही तिसरी अनुभूती. असं करत करत त्यांनी खूप लोकांना बरं केलं
पण शेवटी एकटा एक माणूस कुणाला उपचार देणार. मग त्यांनी ही रेकीची ऊर्जा पुढे प्रवाहित केली. त्यांचे काही शिष्य त्यांनी तयार केले. रेकी ही गुरु शिष्य परंपरेतून प्रवाहित होणारी एक ऊर्जा आहे, युनिव्हर्सची. त्यांना कुठून मिळाली? युनिव्हर्स कडून. त्यांनी पुढे ती प्रवाहित केली. आता त्यांनी ती पुढे प्रवाहित केल्याच्या नंतर त्यांचं निदर्शनास आलं की काही लोक याचा चुकीचा वापर करतात, गैरवापर करतात. त्यावेळेला त्यांनी काही नियम, काही तत्व तिथे घालून दिले, चौकटीबद्ध ते केलं आणि एनर्जी एक्सचेंज लागू केला. कारण जर एनर्जी एक्सचेंज नाही घेतला तर सरसकट कुणीही कसाही याचा वापर करायला लागलेले होते. ठीक आहे. तर हे आहे हिस्ट्री, हे आहे डॉक्टर मिकाऊ उसी. तर त्यांनी काय तत्व घालून दिले? ज्यांच्यामध्ये ही हिंमत आहे हे तत्व पाळण्याची, त्यांनाच रेकीची दीक्षा दिली जाते. बघा, मोठ्या हिमतीचं काम आहे, जमेल का तुम्हाला? बघा काय तत्व दिली त्यांनी. जस्ट फॉर टुडे, फक्त आजचा दिवस. आय विल नॉट वरी. आहे हिंमत. फक्त आजचा दिवस मी काळजी नाही करणार, मी रिलॅक्स राहील. दुसरं तत्व, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. आजचा दिवस, उद्याचं उद्या पाहू, फक्त आजचा दिवस मी राग नाही करणार. जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. म्हणजे मी धन्यवादच्या भावमध्ये राहील. मला जे आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्याबद्दल मी देवाचा आभारी आहे, देवाची आभारी आहे. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजचा दिवस माझं काम मी प्रामाणिकपणे करेल. उद्याचं काय पाहून घेऊ, उद्याचं उद्या, पण आजचाच दिवस माझं काम मी प्रामाणिकपणे करणार. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग. फक्त आजच्या दिवस सर्व जे सजीव आणि निर्जीव आहेत त्यांच्याबद्दल मी दयाळू, मायाळू, प्रेमळ असणार. तर ज्यांना रेकीची दीक्षा घ्यायची असते त्यांना ह्या तत्वांचं पालन करावं लागतं आणि ज्यांच्यामध्ये हे तत्व पाळण्याची हिंमत असेल त्यांची दीक्षा होते. आता आज आपल्याला ही हिंमत नसेल, आपल्याला लगेच हे नाही जमणार, अपेक्षा नाही आजच जमा. इथून पुढचे जे 5 दिवस असतील तिथे या एका तत्वावर काम केलं जातं. फक्त मी इथे बडबड करते, तुम्ही ऐकता, बस एवढंच आहे. आणि आपोआप तुम्ही इतके तयार होतात की आपोआप तुम्ही असे वागायला लागतात आणि आपोआप तुमची दीक्षाही होते आणि ती दीक्षा काम करते. या जन्मातले बॅड कर्मास, मागच्या जन्मातले बॅड कर्मास, आणि आपोआप तुम्ही प्रेमळ, कृपाळू, मायाळू, दयाळू असे होतात, प्रामाणिक होतात. आणि तुम्ही असे झाल्यामुळे तुम्ही चिंता सोडून देतात, तुम्ही राग सोडून देतात आणि असं झाल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये स्पीड येतो आणि सगळं छान छान मस्त मस्त तुमच्या आयुष्यात घडायला. ओके. आता इथून आपण उद्या बघू, इथून पुढचं की आपलं शरीर काय आहे, शरीराच्या बाहेर काय आहे, चक्रा काय आहे, बॉडी काय आहे, ऑरा काय आहे, हे सगळं आपण पुढच्या सेशन मध्ये बघू. आता एक थोडस 2-1 वाक्यात तुम्हाला मी फक्त एनर्जी खरंच असते का, एनर्जी खरंच काम करते का ते सांगते. कुणाकुणाला एनर्जी बघायची आता लगेच? येस. आता खरंच ज्यांना एनर्जीचा अनुभव घ्यायचा आहे ना, की खरंच एनर्जी असते का, व्हिडिओ आता तरी सुरू करा. हे बघा, इथे कोणी ऍक्टर नाहीये, सिरियलची ऍक्ट्रेस नाहीये की तुम्ही मस्त असं सोफ्यावर लोळलाय, जेवण करताय आणि कॅमेरा म्हणजे सेशन सुरू करून ठेवलंय, इथे कोणीतरी परफॉर्म करतंय आणि तुम्ही बघताय ऍक्टिंग. तर मग तुमचं काहीच होणार नाही.
मी कोणी ऍक्ट्रेस नाहीये की जे तुम्ही मस्तपैकी लोळत मला बघा. तर जे कोणी कॅमेरा बंद ठेवून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतील तर त्यांना विनंती आहे, जर थोडं जरी तुम्हाला काही पटलं असेल आणि खरंच एनर्जी असते का तिचा अनुभव घ्यायचा असेल, आता लगेच तर कॅमेरा सुरू करा. फायदा तुमचा आहे, नुकसान काही नाही. आहे तिथे राहाल पण फायदा नक्की तुमचा होईल. ओके, सो सगळ्यांनी ना बोलायचंय हा. कॅमेरा बंद म्हणजे ऑडिओ बंद ठेवा, माईक बंद ठेवा, फक्त व्हिडिओ सुरू करा आणि बोला. शिट यार, किती खराब आहे माझं नशीब. काहीच माझ्या सोबत ना अजिबात काहीच चांगलं होत नाही. माझं नशीबच असं आहे, काय करू यार. है ना. आता काय बोलायचं, आता मस्त असं ताट बसायचं थोडस. बसा ताट, डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या नाकाने आणि तो तोंडाने सोडून द्या असा. 3 वेळेला करा हळूवार आणि रिलॅक्स होऊन जा. फुल रिलॅक्स. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. आता डोळे उघडा आणि असं म्हणा, यस आय एम ग्रेट, यस आय एम ग्रेट, यस आय एम ग्रेट. मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. यस आय एम ब्युटिफुल. मी सगळ्यात सुंदर आहे. मी सगळ्यात हुशार आहे आणि मला काहीच मागावं लागत नाही, सगळं मला मिळतं. यस 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 आय कॅन डू एनिथिंग. करा बरं जा. आता कोणाला काय जाणवलं ते सांगा. कॅमेरा आहे, माईक सुरू करा. कोणाला काय जाणवलं सांगा. हॅपी मॉर्निंग मॅम. हॅपी भांगळे. मला व्हायब्रेशन खूप जाणवलं, खूप व्हायब्रेशन आले. हो, आणि जेव्हा आपण डोळे बंद केले ना तेव्हा समोर काहीतरी आकृती दिसते. भरपूर अजून व्हायब्रेशन खूप येत आहेत अजून. तर ही आहे एनर्जी आणि इथे आपण रेकी एनर्जीला कनेक्ट होऊ. ओके, सो कोण कोण आहे की ज्यांना पटलं जर असं काहीतरी रेकी काय आहे समजलं थोडं थोडं, असं कोण कोण आहे. ओके, थँक्यू. म्हणजे माझा हा वेळ सत्कारणी लागला, धन्यवाद. आता असं कोण कोण आहे की ज्यांना या प्रवासात उद्यापासून पुढे यायला आवडेल आणि स्वतःचं आयुष्य स्वतः घडवायला आवडेल. कुणाकडेच जायचं नाही, ना ती केस चालू आहे त्या वकिलाकडे जायचं, ना शारीरिक दुखणं आहे त्या डॉक्टरकडे पुन्हा पुन्हा जायचं, ना मुलं ऐकत नाही म्हणून एखाद्या काउन्सिलरकडे जायचं, कुठेच नाही जायचं आणि स्वतःचे प्रॉब्लेम सोडवायचे. असं कुणाकुणाला आवडेल. तरी यस. आणि तुम्ही फक्त माझी बडबड ऐकणार आणि सगळं होणार, ही माझी कमिटमेंट आहे. कुणासाठी हे होणार, जी लोक व्हिडिओ सुरू ठेवून इथे समोर बसतील. जर तुम्ही सेशन अटेंड करत आहात, तुमचा व्हिडिओ बंद आहे आणि तुम्ही बाहेर म्हणजे तुमच्या घरात काहीतरी काम करत आहात, तुम्ही टीव्ही सिरियल बघत आहात, तर तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. पण जर वही पेन घेऊन तुम्ही समोर बसला तर मी चॅलेंज घेते की तुमच्या आयुष्यात 100% फरक पडेल. ठीक आहे. तर ज्यांना स्वतःला घडवायचं आहे, स्वतःला संधी अट्रॅक्ट करायची आहे, तर व्हिडिओ सुरू ठेवून बसा. अजून काही छोट्या मोठ्या टिप्स सांगते आणि आपण थांबूया की नियम काय आहेत क्लासचे. पहिले, जर तुम्ही क्लासला सगळेजण येऊ शकतात, नाही असं नाही, पण जी लोक व्हिडिओ सुरू ठेवून बसतील त्यांना खूप नेक्स्ट लेवलचे रिझल्ट मिळतील, बाकीच्यांची माझी गॅरंटी नाही. त्याच्यानंतर क्लास फ्री आहे असं तुम्हाला वाटतंय, पण क्लास फ्री नाहीये. ठीक आहे. मला सांगा, आता तुम्ही गेले 1.5 तास मला ऐकत आहात. ओके,
आता हा जो 1.5 तासाचा वेळ निघून गेलेला आहे, हा सेम 1.5 तास पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहे का? दुसरा नाही, इथून पुढचा 1.5 तास नको. जो 1.5 तास निघून गेला तो सेम 1.5 तास तुमच्या आयुष्यात पुन्हा येईल का? तर नाही येणार. मग तुमच्या आयुष्यातली वेळ तुमच्यासाठी किती महत्वाची आहे हा तुम्ही विचार केला पाहिजे. तर हा जो वेळ तुम्ही मला देणार आहात, एका अनोळखी व्यक्तीला तुम्ही ऐकून घेणार आहात 1.5 तास, तर तुमची वेळ तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी किती महत्वाची आहे याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. जर नुसतं सेशन जॉईन करून ठेवलं, पडलाय तो मोबाईल तिथे, चाललाय घरात चर्चा, जेवणं, भांडी घासणं, सिरियल पाहणं, तर मग काही अर्थ नाही. इथे वेळ देऊ नका. तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करू शकता, हरकत नाही. तिसरा नियम काय आहे? वेळ सगळ्यात महत्वाची आहे तुमच्यासाठी, पैशांपेक्षा जास्त. आता मी जर सांगितलं मी तुम्हाला लाखभर रुपये देते आणि तुमचा वेळ तुम्ही मला द्या, जसं प्राण आपण काढून घेतो तसं, तर त्या वेळेची किंमत आहे ना आपण पैशात नाही करू शकत. पण तुम्ही जर तुमचा वेळ मला देत आहात, तर असं समजायचं तुम्ही लाखभर रुपये फी दिलेली आहे आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कोर्ससाठी लाखभर रुपये फी देणार, छान तयारी करणार, सुंदर सुंदर साडी ड्रेस घालणार, गाडीला किक मारणार आणि जाणार, पेट्रोलचाही खर्च आला, रोजची नवीन साडी कुठली घालू, रोज लावायला क्रीम पाहिजे, पावडर पाहिजे, खर्च वाढला, तो सगळा खर्च इथे वाचणार आहे तुमचा. यस ऑर नो? वेळ तर वाचतोय, गाडीमध्ये पेट्रोल डिझेल वाचतंय. बाहेर जायचं म्हटलं की आधी आपण काय करतो? लिपस्टिक लाव, लिप बाम लाव, पावडर लाव, तो पण खर्च वाचणार आहे. फक्त एक करायचं, तसंच दिवसभरच्या कपड्यावर जे आपण गाऊन वगैरे जर कोणी मैत्रिणी घालत असतील, तर तसंच पटकन किचन मधून आलं काही काही बसलं इथे, असं करायचं नाही. व्यवस्थित बसा, एक छानशी 5-10 पानाची वही करा आणि छान बसा. माईक बंद करा तुमचा. तुम्ही जर तसंच गाऊनवर बसला तर मी पण उद्यापासून गाऊनवरच बसला आणि मग बघा तुम्हाला कुठली एनर्जी मिळते. ठीक आहे? सो असं कसं तरीच बसू नका. तर हे 2-3 नियम आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. अजून एक नियम आहे, मी इथे बडबड करणार, तुम्ही ऐकणार आणि त्याच्यावर काम करणार. तुम्ही पण तुमच्या आयुष्यात तशीच बडबड करणार उद्यापासून. जसं मी इथे बोलते ना, हेच तुम्ही ऐकणार आणि हेच तुम्ही स्वतःशी बोलणार उद्यापासून. करणार एवढं तुम्ही. येस. आता आजचा एक टास्क सांगते आणि थांब. खरंच तुम्हाला तुमच्या आयुष्यात ग्रो व्हायचंय, सगळी झंझट सोडून द्यायची मागे, नक्की मग एक चॅलेंज आज घ्यावं लागेल. कुठला चॅलेंज? तुम्हाला ज्या ज्या कंप्लेंट्स आहेत तुमच्या आयुष्यात, मी अशीच दिसते, माझे हजबंड असेच आहे, माझी मुलं असे आहे, मला कोणी समजूनच घेत नाही, काय मेलं ते गुडघ्याचं दुखणं लागलंय, काय ती बीपीची गोळी लागलीये, ओके, किती चांगला स्वयंपाक करा त्यांना आवडतच नाही, सासूबाई असंच म्हणतात, नणंद येऊन अशीच बोलून गेली. अशा ज्या पण काही कंप्लेंट्स आहेत स्वतःकडून आणि फॅमिली मेंबर्स कडून, बिझनेस पार्टनर्स कडून, जर जॉब करत असाल तुमच्या कलिग कडून, जे पण काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते तुम्हाला एका वहीत लिहायचे आहेत. ठीक आहे? वहीत म्हणजे एका कागदावर लिहायचे आणि तो कागद लिहिलेला, तो कागद फाडायचा. ओके? आणि जाळायचा. ठीक आहे? आणि फाडल्यानंतर, जाळल्यानंतर त्याचा फोटो काढायचा आणि ग्रुपमध्ये टाकायचा. तर तुम्हाला खरंच या 5 ते 6 दिवसात नेक्स्ट लेवलला जायचं असेल, ओके, करणार होमवर्क की इथे करायचा 2 मिनिट राहिलेत अजून? इथे कोणाकोणाला होमवर्क करायचा आता लगेच? घ्या मग एक वही घ्या आणि एक पेन घ्या आणि तुम्हाला फक्त 1 मिनिट देते मी, एकच मिनिट, आणि एका मिनिटात काय 4-5 तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते लगेच लिहा, आता लगेच लिहा. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव.
संपले का ओजस? अगदी एकही आता प्रॉब्लेम नाहीये लाईफ मध्ये, तक्रार नाहीये, कंप्लेंट नाहीये. मम्मी मला रागवते, ही कंप्लेंट नाहीये का तुझी आता सध्या? चलो लिहा. अगदी किरकोळ आणि फालतू वाटत असणारे सुद्धा. अच्छा, मम्मी नाही रागवत. वा, छान, मस्त. झालं 5 मिनिटाचं राहिलं. काय म्हटलं? ग्रुप ओपन. अगदी किरकोळ म्हणजे ना, मला चांगली कामवाली बाईच मिळत नाही. मिळाली तर चांगलं काम करत नाही. मी भाजी घ्यायला गेली पण मला त्याने भाजी महाग दिली, माझ्या शेजारणीला स्वस्त दिली. माझा मुलगा ना माझं ऐकतच नाही, अभ्यासच करत नाही. आमच्या टीचरना अशाच आहे. काही व्यवस्थित त्यांना शिकवता येत नाही. काय काय कंप्लेंट्स कुणाबद्दल आहेत त्या सगळ्या लिहून काढायच्या. लिहिल्या? चलो, युअर टाइम अप. संपली तुमची वेळ. थांबा आता सगळ्यांनी, थांबा. आता तो कागद वहीतून बाहेर काढा. ओके, वहीतला कागद पटकन फाडू नका, नाहीतर माझ्या नावाने ओरडाल वही लूज झाली म्हणून. जरा त्या कागदाला असं फोल्ड करा थोडस आणि मग तिथून फाडा, नाहीतर वही लूज होईल आणि मग उद्या एक कंप्लेंट वाढेल, या मॅडमने कागद फाडायला लावला म्हणून आमची वही लूज झाली. ठीक आहे, असा अलगद तो कागद बाहेर काढला. आता त्या कागदाला असं समोर पकडायचं. कंप्लेंट्स लिहिलायत ना तुम्ही, माझा हा असा, माझी ही अशी, आणि आम्हाला त्रास देतात, माझं कुणीच ऐकत नाही, सगळं घरातलं मलाच करावं लागतं. काय 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 लिहिलंय असं समोर पकडायचं आणि काय म्हणायचं, थँक्यू सो मच. असं छान स्माइल द्यायची त्या कागदाला, म्हणायचं थँक्यू सो मच. म्हणा बरं. आता म्हणा आय लव्ह यू सो मच. ऍक्शन करायची, आय लव्ह यू सो मच. आता काय करायचंय, फक्त माझ्या तोंडाकडे पाहून काही होणार नाही, सोनाली ताई कदम. करा, ऍक्शन करा. ओके, आता काय म्हणायचं, जस्ट शट अप. काय म्हणायचं, जस्ट शट अप अँड गेट आउट. आता तुम्ही हा राग लिहिलाय ना, कंप्लेंट्स लिहिलाय कुणाबद्दल तरी, तुमचे रिलेटिव्ह, फ्रेंड्स, त्यांच्याही बद्दल. आता तुम्हाला फार राग आहे ना मनात, मग बॅड वर्ड्स येतात, काय बोलायचे बोलून टाका आणि अशी एक चपराक लावा जोरात. करा 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 करा. काय बॅड वर्ड्स आहे, कोण कोण मैत्रिणी आहे, देराणी, जेठाणी, नणंद, सासू, अजून कोण कोण आहे, तुमची भाजीवाली, कामवाली, कोण कोण तुम्हाला अत्याचार करतं, अन्याय करतं, असं एक चपराक लावा त्याला आणि परत एकदा म्हणा आय लव्ह यू सो मच. आणि मस्त तो कागद आहे ना, तसा असा टर टर आवाज आला पाहिजे. आला का आवाज? आता फाडा, बिलकुल आवाज आला पाहिजे मस्त. ठीक आहे, फाडला कागद. मस्त बारीक 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 तुकडे करायचे, जमा करायचे आणि इथून उठलं अशी आगपेटी घ्यायची, लावायची आणि त्याचा फोटो ग्रुप मध्ये लगेच टाकायचा. किती दिवस? 21 दिवस कंपल्सरी. ठीक आहे, आणि हे करायचं कंपल्सरी रोज, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. आणि ग्रुप मध्ये तुम्हाला एक लिंक येते बघा रोज सकाळी, न्यू बिगिनिंग मेडिटेशन. आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर हे ऐका. एक लिंक येते, ते रोज रात्री झोपता झोपता सकाळी उठल्या उठल्या ऐकायला सुरुवात करा. बघा, तिसऱ्याच दिवशी तुम्ही मला सांगाल काय रिझल्ट तुम्हाला मिळतं. ठीक आहे,
सो इतका वेळ तुम्ही मला ऐकून घेतलं, मला ही संधी दिली त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग. थँक्यू सो मच. उद्या भेटूया बरोबर 9 वाजता. थँक्यू. थँक्यू मॅम. आणि तुमचा आजचा जो काही अनुभव असेल थँक्यू तो मॅम. ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. हॅलो हॅलो येस, हॅलो मॅम, मुलीच्या मोबाईल वर गेलं तर चालेल का? कारण माझ्याच फ्रंट कॅमेराचा प्रॉब्लेम आहे. फ्री क्लास आहे, कुठूनही जॉईन करा, कोणाच्याही मोबाईल वरून करा, मला काहीच हरकत नाही. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू मॅम. येस, थँक्यू. तुमचा आजचा अनुभव नक्की शेअर करा. जर कोणाला बोलायचं असेल, हँड रेज असेल तर बोला. आता मला तुमचं हे बंद असल्यामुळे कळत नाही. वसंत बाविस्कर म्हणून हँड रेज तुम्ही केलाय. हॅलो येस, मॅम, आजचं सेशन खूपच छान होता. खूप काही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन खूपच आले, अजूनही आहेत, अद्याप गेलेले नाहीये. म्हणजे बॉडीमध्ये एकदम बॉडीमध्ये एनर्जी आल्यासारखं झालं. बॉडी हेवी झाली. थँक्यू सो मच. असं.